वाईटी फॅमिली, जय हिंद जय महाराष्ट्र। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये। 4 दिवसापूर्वी 1 लिटर गाईच्या दुधापासून आपण होममेड पनीर घरच्या घरी कशा पद्धतीने बनवायचं ते पाहिलं होतं। तर त्या व्हिडिओमध्ये अशी मला कमेंट होती अस्मिता ताईंची की ताई मी ह्याच पद्धतीने घरच्या घरी पनीर बनवते, त्याच्या वड्या सुद्धा छान पडतात, पण जेव्हा भाजी बनवते तेव्हा भाजीमध्ये ते संपूर्ण पनीर असं विरघळून जातं, म्हणजे पनीर असं राहतच नाही। वाईटी फॅमिली, तुम्ही पण जेव्हा घरच्या घरी हे पनीर बनवता आणि पनीर बनवल्याच्या नंतर त्याची भाजी बनवता आणि ते भाजीमध्ये पनीर संपूर्ण विरघळत जात असेल, विरघळतं का? तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। कारण आज आपण एक खास टिप फॉलो करून, म्हणजे मी ज्या पद्धतीने ही मटर पनीरची भाजी बनवते आणि त्या मटर पनीरच्या भाजीमध्ये अजिबात हे पनीर विरघळत नाही, जसेचे तसेच त्या वड्या राहतात। पहा, मी जी टिप्स फॉलो करून ही मटर पनीरची भाजी बनवते, तीच टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे। आणि ह्या टिप्स सोबत तुम्ही पण ही मटर पनीरची भाजी बनवली तर पहा, पनीर अगदी शेवटपर्यंत वडीसारखंच राहील, अजिबात विरघळणार नाही। आणि हो वाईटी फॅमिली, आज आपण ज्या पद्धतीने ही मटर पनीरची भाजी बनवणार आहोत, ही पद्धत जर फॉलो करून तुम्ही ही मटर पनीरची भाजी बनवली तर ह्या भाजीमधल्या पनीरच्या वड्या जशाच्या तशा तर छान राहतीलच, अजिबात विरघळणारच नाही, पण तुम्ही हॉटेलमधलं सुद्धा मटर पनीरची भाजी विसरून जाताल। इतकी स्वादिष्ट अशी ही आपली घरच्या घरी बनवलेल्या पनीर पासून मटर पनीरची भाजी होते। तर वाईटी फॅमिली, तुम्हाला पण ही एका खास रेसिपी टिप सोबत तुम्हाला ही मटर पनीरची भाजी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा आपले YouTube चॅनल @तृप्ती मिरे कुक अँड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 1 मार्च 2025। आज माझ्या भाचीचा म्हणजे अनुष्का तुषार रानवडे आणि तसंच माझ्या भावाचा तुषार तानाजी रानवडे ह्या दोघांचाही आज वाढदिवस आहे। माझ्या भावाला तुषारला तसेच माझी भाची अनुष्का ह्या दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनाही वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर वाईटी फॅमिली, अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि बनवूयात भाजीमध्ये अजिबात न विरघळणार शेवटपर्यंत जशीचे तसेच वड्या राहणाऱ्या होममेड पनीर पासून मटर पनीरची भाजी। प्रथमतः कढई तापत ठेवायची आहे। गॅस सुरू करून कढई तापली की गॅसची फ्लेम एकदम मीडियम करायची, कारण स्टीलची कढई आहे म्हणून। आता हे बटर वितळण्याच्या अगोदरच आपल्याला ह्याच्यामध्ये होममेड गाईच्या दुधापासून बनवलेलं पनीर घालायचं आहे। आता हे पनीरचे तुकडे ह्याच्यामध्ये घातले की काय करायचं, प्रथमतः 1 सेकंदभरच फक्त चमचेच्या साहाय्याने हे पनीरचे तुकडे ह्या बटरमध्ये अशा पद्धतीने परतून घ्यायचे। नंतर सांडशीच्या साहाय्याने, म्हणजे सांडशी ह्या कढई सांडशीने धरायची आहे आणि हे बटर, म्हणजे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे या बटरमध्ये हे पनीरचे तुकडे अशा पद्धतीने परतून घ्यायचे। नंतर हे कांदा घालायचा आहे 1 आणि पुन्हा सांडशीमध्ये ही कढई धरायची आणि अशा पद्धतीने हे पनीर आणि कांदा ह्या बटरमध्ये परतून घ्यायचा आहे। चमचा लावायचा नाही, हा चमचा आपल्याला आता नंतर लावायचा आहे। पहा, आता ह्यामध्ये हळद घालायची आहे अर्धा टेबलस्पून, नंतर लाल मिरची पावडर 1 टेबलस्पून घालायची आहे आणि पुन्हा कढई ही सांडशीने पकडायची आणि अशा पद्धतीने हे पनीर आहे ना आणि कांदा ह्या बटरमध्ये चांगला असं फिरवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून हे सर्व जे मसाले आहेत हे त्याला कोटिंग होईल। आता पहा, ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची। अद्रक लसूणची पेस्ट घातल्याच्या नंतर 1 सेकंदभरच फक्त याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। नंतर पुन्हा कढई सांडशीने पकडायची आणि 2 मिनिटं बटरमध्ये हे सर्व पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। नंतर एका प्लेटमध्ये काढायचं। आता ह्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे, फोडणीला जिरं घालायचं आणि हा मखनी मसाला घालायचा आहे। हा होममेड मखनी मसाला आहे, ह्याची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या YouTube चॅनलवरती पोस्ट केलेली आहे। जर तुम्ही ह्या मखनी मसाल्याची रेसिपी पाहिली नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मखनी मसाला घरी कशा पद्धतीने बनवायचा त्याची लिंक देते, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ह्याची पाककृती पाहू शकता। तर पहा, आपण हा मखनी मसाला या तेलामध्ये फोडणीला घातला
परतून घेतला 2 मिनटं आणि नंतर याच्यामध्ये तृप्तीज किचनचा रॉयल किचन किंग मसाला घातला आहे आणि पुन्हा ही ग्रेव्ही चांगली अशी चमच्याने परतून घेतली। यामध्ये आता आपल्याला घालायची ती म्हणजे कसुरी मेथी घातल्याच्या नंतर पुन्हा हा मसाला चांगला असा तेलामध्ये परतून घ्यायचे, म्हणजे ही ग्रेव्ही चांगली अशी तेलामध्ये परतून घ्यायची। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, थोडंसं पाणी घातलं की पुन्हा ही मसाला ग्रेव्ही 1 मिनिटभर चमच्याने परतून घ्यायची। आता यामध्ये आपल्याला ओले वाटाणे घालायचे आहेत, अर्धी वाटी ओले वाटाणे घालायचे आणि हे वाटाणे ह्या मसाला ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घ्यायचं, 1-2 मिनटं परतून घ्यायचे आहेत। नंतर ह्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे, अर्धी वाटी यामध्ये पाणी घातलं की चमच्याच्या साहाय्याने पळीच्या साहाय्याने ही भाजी चांगली एकजीव करून घ्यायची, थोडीशी उकळी येऊन द्यायची। आता याच्यामध्ये आपण जे फ्राय केलेले जे पनीर आहे ते पनीर ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा ही भाजी एकजीव करून घ्यायची। थोडंसं 1 वाटीभर पाणी घालायचं याच्यामध्ये, पुन्हा चमच्याच्या साहाय्याने ही भाजी एकजीव करायची आणि चवीसाठी मीठ घालायचं आहे। पुन्हा ही भाजी चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायची, हलवून घ्यायची आहे। नंतर ह्याच्यावरती 7 मिनटं झाकण ठेवायचं आहे, 7 मिनटं झाकण ठेवून ह्या भाजीला शिजवून द्यायची आहे। पहा अशा पद्धतीने आपण ही 7 मिनटं ह्याच्यावरती झाकण ठेवलं होतं, 7 मिनटानंतर ह्या भाजीवरचं झाकण काढलं, मस्त अशी ही आपली होममेड पनीरपासून मटर पनीरची भाजी झालेली आहे। पहा तुम्ही पाहत असाल अजिबात पनीर बिलकुल वितळलेलं नाही आहे, तसंच या वड्या ह्या भाजीमध्ये राहिलेल्या आहेत। तर आता इथे आपण गॅस बंद केलेला आहे, झाकण ठेवायचं आणि ही भाजी मस्त तुम्ही नानसोबत किंवा मसाला राईससोबत किंवा जिरा राईससोबत सर्व करू शकता। पहा काय होतं वाईटी फॅमिली, आपण जेव्हा पनीर आहे ना जेव्हा फ्राय करतो तेव्हा काय करतो, चमच्याने सारखं हलवतो। पहा तर चमच्याने हे पनीर सारखं हलवायचं नाही आहे, फक्त थोडा वेळच, म्हणजे जसं मी पहिल्यांदा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं तेवढा वेळच फक्त हे पनीर आहे ना एका चमचेच्या साहाय्याने फ्राय करायचं। नंतर जी सांडशी असेल तुमच्याकडे त्या सांडशीच्या साहाय्याने ती कढई पकडायची आणि हे पनीर फ्राय करायचं आहे। तर दुसरी टिप कोणती फॉलो करायची ही मटर पनीरची भाजी बनवताना, की आपण जेव्हा मटर पनीरची भाजी बनवतो ना तेव्हा काय करतो, पहा वाटाणे घातले ना ह्याच्यामध्ये की लगेचच आपण त्यामध्ये पनीर घालतो आणि दोन्ही एकत्रित असं परततो। पहा तर तसं नाही करायचं, काय करायचं, प्रथमतः हे वाटाणे आहेत ना त्या मसाला ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचे, नंतर ह्याच्यामध्ये हे फ्राय केलेले आहेत ना पनीर घालायचं आहे आणि वरतून थोडं पाणी घालून नंतर चमचेच्या साहाय्याने ही भाजी एकजीव करून घ्यायची आणि मग नंतर ह्या भाजीला शिजवून द्यायचं आहे। 7 मिनटामध्ये चमच्याने अजिबात ही भाजी हलवायची नाही आहे, म्हणजे न चमचा घालता ही भाजी 7 मिनटं शिजवून द्यायची आहे झाकण ठेवून आणि नंतर मग गॅस बंद करून 7 मिनटानंतर ही भाजी सर्व करायला घ्यायची आहे। पहा ह्या सर्व छोट्या छोट्या ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही फॉलो करून ही मटर पनीरची भाजी बनवून पहा, तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या। पद्धतीने तुम्ही जर ही होममेड पनीर पासून घरच्या घरी मटर पनीरची भाजी बनवली तर पहा हॉटेल रेस्टॉरंट मधल्या सुद्धा ही मटर पनीरच्या भाजीला मागे टाकते, शिवाय शेवटपर्यंत भाजी होस्तोपर्यंत भाजी शिजेपर्यंत ह्याच्यातलं पनीर अजिबात विरघळत नाही, जसंच्या तशाच त्या वड्या राहतात। पहा तर वाईटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी टिप आणि ही मटर पनीरची भाजी, आवडली का तुम्हा सर्वांना? मला कमेंट करून नक्की कळवा। मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हे सर्व टिप्स फॉलो करून ही मटर पनीरची भाजी घरच्या घरी नक्की बनवून पहा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की पहा जशाच्या तसं अगदी वड्या राहतात की नाही, अजिबात विरघळत नाही। तर वाईटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट नवनवीन रेसिपी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले YouTube चॅनल @direct cooking मेरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद, हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद। पुन्हा एकदा तुषार तुला आणि अनुष्का तुला तुम्हा दोघांना बाप लेकींना वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा।